बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना मातोश्रीवर येण्यासाठी आमंत्रण देण्याची मागणी। गेल्या 2 दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येण्याबाबत चर्चा सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या शालिमार चौक येथे असलेल्या कार्यालयासमोर ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख बाळा दरडी व त्यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका किरण गामणे यांनी बॅनरबाजी करत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना मातोश्रीचे आमंत्रण द्यावे अशी मागणी केली आहे। तसेच दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित यावे अशी देखील मागणी या बॅनरच्या माध्यमातून केल्याचे पाहायला मिळते। तुम्ही स्वतः राज ठाकरे साहेबांना मातोश्रीचे आमंत्रण द्या व महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या अशी कळकळीची विनंती केल्याचे फलक दर्शवले। ठाकरे कार्यालय म्हणजे आमचं घर आहे, आमचं कुटुंब आहे आणि आम्ही आमच्या कुटुंबासमोर बॅनर लावलेला आहे। आम्हाला सन्माननीय आमचे पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख उद्धव साहेबांना विनंती करायची की साहेब आम्हाला अनेक ऑफर आल्या, अनेक आम्हीच दिलं गेलं, दबाव टाकला, पण साहेब आम्ही डगमगलो नाही, घाबरलो नाही। आम्ही उद्धव साहेबांशी, आदित्य साहेबांशी, शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो साहेब। आज एकनिष्ठ शिवसैनिकाची तुम्हाला विनंती आहे की साहेब राज ठाकरेंनी आपल्याला साथ घातली, आपणही त्यांना प्रतिसाद दिला। आता साहेब आपण एक पाऊल पुढे या आणि राज ठाकरेंना मातोश्रीवर बोलवून घ्या, त्यांच्याशी चर्चा करा व संपूर्ण महाराष्ट्राला, हिंदू जनतेला एक आनंदाची गोड बातमी द्या व तुम्ही एकत्र या साहेब। आपण एकत्र आल्याने गद्दारांना आपण गाडल्याशिवाय राहणार नाही साहेब आणि गद्दारांना गाडायचं असेल तर आपल्याला एकत्र येणं ही काळाची गरज आहे। आपण बघता गेल्या काही दिवसात ज्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यात बीजेपीने जो उद्धव साहेबांविरोधात जो फेक नेरेटिव्ह पसरवला होता की पक्षप्रमुख उद्धव साहेब हे हिंदुत्वाच्या विरोधात आहे, मराठी माणसाच्या विरोधात आहे, तर मला वाटतं की ही वेळ आली आहे त्यांनी जनतेला दाखवण्याची की आम्ही हिंदुत्वासाठीच लढत आहोत आणि हिंदुत्वासाठी आम्ही दोन्ही भाऊ एकत्र येत आहोत असं जनतेला दाखवावं अशी मी पक्षप्रमुखांना विनंती करते। व उद्धव साहेबांनी राज ठाकरे साहेबांना मातोश्रीवर बोलवावं आणि मनाचा मोठेपणा दाखवून महाराष्ट्राच्या जनतेला एक आनंदाची बातमी द्यावी हीच मी त्यांना विनंती करते।